जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, आणखीन 2 वेटिंग या उघडण्याचे चान्सेस आहे विद्यार्थी मित्रांनो। या वर्षी भरपूर अशा वेटिंग उघडणार आहे। तर बघा, याच वर्षीच्या भरतीतील 22-23 जी भरती सुरू आहे 17,000ची, त्यामधीलच विद्यार्थी हे हजर असल्यामुळे इथील जी वेटिंग आहे ते क्लिअर होण्याचे चान्सेस आहे विद्यार्थी मित्रांनो। बघा, त्यांनी काय म्हटलेलं आहे, तुम्हाला सपोशी पदावर हजर होणे कामी दिनांक 3/12/2024 रोजी सकाळी 9 वाजता सर्व मूळ कागदपत्रे घेऊन हजर राहण्याबाबत कळविण्यात आले होते। परंतु वेळेत हजर न झाल्याने परत हजर होणे कामी वरील संदर्भान्वये आदेश निर्गमित झालेल्या दिनांकापासून 5 दिवसाची मुदत देण्यात आली होती। तरी सुद्धा तुम्ही अद्यापपर्यंत हजर न झाल्याने पत्र निर्गमित केल्या दिनांकापासून अंतिम 5 दिवसाची मुदत देण्यात येत आहे। अंतिम मुदत कालावधीत आपण वेळेत हजर न झाल्यास तुमची निवड रद्द करण्यात येऊन प्रतीक्षा यादीतील उमेदवारांची निवड करण्यात येईल, याची नोंद घ्यायची आहे। आता बघा, NTCचा एक उमेदवार आहे आणि एक EWचा विद्यार्थी आहे। 2 विद्यार्थी आहे। हे विद्यार्थी कुठे ना कुठे लागलेले असतील, म्हणूनच ते जॉईनिंगसाठी आलेले नाही आहे। यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुद्धा झालेलं आहे, इथे बघू शकता। यांचं मेडिकल सुद्धा झालेलं आहे। इथे बघा काय म्हटलेलं आहे, सदर भरती प्रक्रियेमध्ये तुम्ही लेखी परीक्षा, शारीरिक चाचणीमध्ये गुणवत्तेनुसार पात्र ठरलेले आहात। तसेच जिल्हा शल्य चिकित्सक रुग्णालय औंध पुणे यांनी तुम्हाला वैद्यकीयदृष्ट्या सशस्त्र पोलीस शिपाई या पदावर नियुक्तीसाठी योग्य असल्याचे प्रमाणपत्र दिल्याने व पोलीस आयुक्त अधीक्षक यांनी तुमच्या विरुद्ध कोणत्याही प्रकारचा गुन्हा अथवा दंड नसल्याचे चारित्र्य प्रमाणपत्र अहवाल दिल्याने यांना जॉईनिंग देण्यात म्हणजे यांचं सगळंच झालेलं आहे। म्हणजे डॉक्युमेंट सुद्धा झालेले आहे, त्यानंतर मेडिकल सुद्धा झालेलं आहे आणि हे कुठे ना कुठे लागले असतील, त्याच्यामुळे हे जॉईनिंगला आलेले नाही आहे। तर इथले आणखी 2 वेटिंग उघडण्याचे चान्सेस आहे आणि हा गट क्रमांक SRPF बल गट क्रमांक 5, राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 5 दौंड, सशस्त्र पोलीस शिपाई पदावर नियुक्ती। बघा, आता यांना एक आणखी संधी दिलेली आहे। यानंतर जर ते आले नाही तर बघू शकता बहुतेक हे 24 असणार, 24/12/2024 या दिवसापासून आणखी यांना 5 दिवस दिलेले आहे। आता बघूया, लवकरच इथली वेटिंग सुद्धा 2 जणांची आणखी खुलेल। वेटिंग या उघडतच राहणार आहे विद्यार्थी मित्रांनो। फक्त एक लक्षात ठेवा, जे विद्यार्थी वेटिंगवर असतील त्यांनी आपलं हॉल तिकीट, त्यानंतर आपलं ग्राउंडचं हॉल तिकीट, लेखीचं हॉल तिकीट, त्यानंतर नॉन क्रिमिनलमध्ये जे विद्यार्थी मिळत असतील त्यांनी नॉन क्रिमिनल व्यवस्थित सांभाळून ठेवा आणि सर्व डॉक्युमेंट व्यवस्थित ठेवा, फॉर्मसुद्धा व्यवस्थित ठेवा, ठीक आहे। तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंत। व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। मोबाईल नंबर कृपया करून चेंज करू नका, ईमेल ID ॲक्टिव्ह मोडमध्ये ठेवा। धन्यवाद।